शुभविवाह या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे आता आकाश आणि भूमी हे निर्दोष तर सिद्ध होणार आहेत, पण आता अपूर्वाला आपलं कुठे चुकले या गोष्टीची सुद्धा आता जाणीव होणार आहे। प्रेक्षकांनो इकडे आता आपल्याला दाखवण्यात येते की आकाश भूमीचं पौर्णिमा औक्षण करते आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन असं त्यांना म्हणते आणि त्यानंतर मग आता ती त्यांना पेढा सुद्धा भरवते। तितक्यात बलदेव येतो आणि खरंच तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत त्यांना आता तो सुद्धा औक्षण करून पेढा भरवतो। आता नक्की काय झालं आपल्याला कळत नाहीये, कारण बाहेर सुद्धा खूप सारी आतिषबाजी चालली। मानसी आणि आता अथर्व हे दोघं जण तर आता बाहेर आतिषबाजीच करतायत आणि त्यावरती बलदेव म्हणतो हे सगळं तुम्ही डिझर्व करता, म्हणजे खरंच तुमच्या बाबतीत हे सगळं छान घडते, मला खूप आनंद होतोय, हे सगळं तुम्हाला मिळायलाच पाहिजे असं म्हणत तो आता त्यांचं कौतुक करतोय। त्यावरती आकाश आणि भूमी सांगायला लागतात खरंच थँक्यू सो मच, म्हणजे तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये वाटेकरू आहात। इकडे तोपर्यंत अपूर्वा आता आलेली आहे आणि ती पाहते तर काय हे काय चाललंय, ही सगळी रोषणाई वगैरे काय चाललंय आणि अथर्व आणि मानसी इकडे फटाके का फोडतायत, नक्की काय झालंय तिला काही कळायला मार्ग नाहीये, म्हणून ती इकडे तिकडे पाहती आहे आणि इकडे तिकडे पाहत असताना तिला समजतच नाहीये की नक्की काय झालंय। नेमकी ती खाली उतरते आणि हे दोघं जण तिला आता चिडवायला लागतात आणि आता आकाश म्हणजे आकाश जिजू आणि भूमिताई यांचा अखेर सन्मान हा झालाच की, म्हणजे कितीही कोणी काही करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा खरं काही लपत नाही आणि सत्याला कोणीही झाकाळून ठेवू शकत नाही असं म्हणत आता इकडे तिला ते दोघं जण चांगलाच टोमणा मारतात आणि त्यानंतर ती विचार करते नक्की आतमध्ये काय चाललंय, कशासाठी हे सगळं चाललंय असा विचार करत असते। आता आतमध्ये येते, ज्या वेळेला ती आत येते आणि त्याच वेळेला लगेचच मानसी आणि अथर्व हे दोघं सुद्धा आता तिकडे आत येतात। त्यावरती इथे लगेचच न्यूज लावली जाते आणि त्या न्यूजमध्ये सांगितलं जातं की आकाश आणि भूमी यांना अलिबागमधील आदर्श कपल हा पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजे खरं तर आतापर्यंत जगाच्या पाठीवरती अलिबागची ओळख ही आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून होती, पण आता आकाश महाजन आणि त्यांची पत्नी भूमी महाजन यांनी तर यांना आता वेगळीच एक ओळख मिळवून दिलेली आहे आणि ती ओळख म्हणजे एक व्यावसायिक उद्योजकाची निवड। अलिबाग एक व्यावसायिक शहर म्हणून सुद्धा नावारूपाला येत आहे आणि ते फक्त आणि फक्त आकाश महाजन आणि भूमी महाजन यांच्या अथक प्रयत्नामुळे। इकडे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे मानसी सांगायला लागते बघ बघ तुला कदर नसली ना तरी बाहेरच्यांना मात्र आता कदर आहे ही गोष्ट निश्चित, काही झालं तरी बाहेरची लोक आता बघितलंस किती कौतुक करतात आकाशदादा आणि भूमिताईचं। यावरती भूमी म्हणते मनू अगं राहू दे ना, कशाला तिला बोलतेस, ती काय करतीये, ती तर फक्त तिचं कर्तव्य पूर्ण करण्याकडे भर देतीये ना, कशाला तू तिला बोलतीयेस, म्हणजे खरं सांगू का तर तिला बोलायचं काहीच कारण नाहीये, तिला आता स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हे करायला लागतंय आणि त्यासाठी हे सगळं होतच ना, म्हणजे ती एक आदर्श सून असली तरी त्याचबरोबर ती एक पोलीस ऑफिसर सुद्धा आहे, हे सुद्धा आपण सगळ्यांनी विसरून चालणार नाहीये असं म्हणत भूमी आता बोलत आहे आणि त्याच वेळेला ती पेढा देते। पेढा देत असताना टोमणा मारायला ती काही विसरत नाहीये। भूमी सांगते अपूर्वा पेढा गोड आहे ना, म्हणजे कसं आहे हल्ली आपण जे पेढे खातो ना ते पेढे बाहेरून असतात ना बनवलेले, ते काही नेहमीच गोड असते असं नाही, म्हणून तुला मी विचारलं, बाकी काही नाहीये, घे बरं पेढा खा। अपूर्वाचं तोंडात पेढा खाऊन सुद्धा कडू झालेलं असतं, तिला कळतच नसतं की हे नक्की अचानकपणे काय घडलं, यांना पुरस्कार मिळण्याचं कारण तरी काय, म्हणजे मी तर यांची इन्व्हेस्टिगेशन करते आहे आणि त्यातच यांना पुरावा नाही हे काही मला पटत नाहीये। तिला थोडंसं आता हे वाटतंय विचित्र आणि त्यामध्ये ती विचारच करत बसलेली आहे। प्रेक्षकांनो इकडे पौर्णिमाला फोन आलेला आहे, तो म्हणजे रागिणीचा, काय ग हे कसं झालं, कसा काय यांना आदर्श पुरस्कार मिळाला। यावरती पौर्णिमा म्हणते तुम्ही तर तिकडे नुसते बसलायत, तिकडे बसून नुसतं बोलताय, पण माझं काय होत असेल हा विचार करा, मला इकडे त्यांचं औक्षण काय करायला लागतंय, मला त्यांना ओवाळायला काय लागतंय आणि मला त्यांना कॉंग्रॅच्युलेट पण करावं लागतंय। कितीही मनामध्ये राग असला तरी आनंदाने त्यांना आता हे सगळं करण्यासाठी मीच हे करतेय ना, तुमच्यापेक्षा जास्त राग आणि हे मला आलेलं आहे,
त्यावरती आता इकडे रागिणी सांगते मग या रागाला वाट करून द्यायलाच पाहिजे, अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण गप्प बसायचं नाहीये। यावरती पौर्णिमा म्हणते मग काय करायचं, यावरती रागिणी तिला आता प्लॅन सांगते। प्लॅन ऐकल्यावर ती पौर्णिमा थोडीशी घाबरते आणि त्यानंतर मग आता ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं लपवण्याच्या चक्करमध्ये मी आता त्या सिक्युरिटी गार्डचा पण खून केलाय, म्हणजे कसे हे मी पचवणार आहे इतकं सगळं। यावरती रागिणी सांगायला लागते काही नाहीये, भूमी आणि आकाश या दोघांनी नाही का माझा खून पचवला, मग काय प्रॉब्लेम आहे। अगं तू काळजी करू नकोस, मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या हवाली काही जाऊ देणार नाहीये, तू बिलकुल चिंता करू नकोस, तू जे करशील ना ते बरोबर कर आणि त्याच वेळेला मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं ती सांगते। आणि ती एक घाणेरडा प्लॅन आता आपल्या इकडे पौर्णिमाला सांगते आणि पौर्णिमाच्या हातून आता मोहरा बनवून तिलाच या सगळ्यामध्ये आता सगळं करायला लावते आहे। रागिणी कधीच कुणाची नव्हती ना, ती आपल्या मुलाची होती, तर ती त्या मुलाची बायको असणाऱ्या सुनेची तरी कशी होणार आहे। रागिणीचे हे डाव आता पौर्णिमाला याच्या आधी सुद्धा माहिती आहे, पण तरी सुद्धा पौर्णिमा मूर्खपणा करते आणि आकाश भूमीच्या विरोधात जायचं या कारणास्तव फक्त तिने हा सगळा प्लॅन केलेला आहे। आणि त्यानंतर मग आता ती सांगते ठीक आहे, मी ना करते तुम्हाला मदत, ठीक आहे तुम्ही मला सांगा असं म्हणत आता इकडे ती तिला मदत करायला तयार होते। पण आता नक्की काय ह्यांचा प्लॅन आहे हे काही आपल्याला दाखवलं जात नाही। त्या दोघी नुसत्या बोलतायत हा प्लॅन करायचा तो प्लॅन करायचा आणि काही दाखवलं जात मात्र नाहीये। बरं हे सगळं चालू असताना रागिणी सांगते ठीक आहे लवकरात लवकर आपला प्लॅन आपण करायचा, आकाश भूमीला पुरस्कार मिळालाय काय, या पुरस्काराचे खरे मानकरी ते नाही आहेत, ते आता आपण दाखवून द्यायचंय असं म्हणत त्या दोघींनी आता प्लॅनिंग तर केलेलं आहे। इकडे तोपर्यंत अपूर्वा बाहेर पडलेली आहे आणि ती विचार करते म्हणजे ह्यांना कसं काय आदर्श पुरस्कार मिळाला, नाही मलाच कळत नाहीये की मी ह्यांना कसं काय ट्रॅप करू। प्रत्येक वेळेला मी जेव्हा हे करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला 2 पावलं मीच मागे येतेय, मला समजत नाहीये की माझं काय चुकतंय किंवा माझ्यासोबत काय होतंय ते। नाही मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी विचार केला पाहिजे। मला नाही वाटत आहे की आकाश आणि भूमी यांना आता मी पकडू शकेन, म्हणून मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे असं म्हणत मग मात्र ती आता विचार करतेय की मी या ह्याच्यात हरत चालले का, मला काहीच मिळत नाहीये का, किंवा माझ्या हातून काही योग्य घडतच नाहीये का, माझी दिशा चुकते का। 1 न 100 विचार तिच्या मनामध्ये आता इकडे येत आहेत आणि त्याच वेळेला ती विचार करते की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ती आता तिथे उभी आहे। आकाश आणि भूमी यांना जो मान सन्मान मिळालाय तो समान सन्मान आता बरोबर आहे चुकीचं आहे हे काही तिला कळत नाहीये, पण हे कसं झालं, माझ्या हातातून सगळं कसं निसटते असा विचार करत असताना रागिणी जोगतिणीच्या वेशामध्ये येते। अपूर्वा हरून तिला चालणार नाहीये, कोणत्याही परिस्थितीमध्ये अपूर्वाने हरलेलं हे अगदी योग्य नाहीये, कारण अपूर्वा जर का हरली तर आपण थोडक्यात हरलो असं आता होऊ शकतं हे तिला माहिती आहे आणि त्यामुळे ती आता जरा विचारच करत उभी आहे। त्याच वेळेला मग आता जोगतिणीचं रूप घेऊन ती आलेली आहे आणि त्यावेळेला ती विचार करते अपूर्वा तू हरवून मला चालणार नाहीये, तुला या सगळ्यामध्ये आता मला हे करायलाच पाहिजे। त्यानंतर ती अपूर्वाच्या मागे येते आणि तिच्या कपाळाला मळवट भरते। अपूर्वा चिडते, आधी विचारा ना मला मळवट भरून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे ते, असं काय करताय, ड्युटीवरती आहे मी, काहीही कराल का। त्यावरती ती सांगते अगं पोरी आम्ही देवी आईचे भक्त, तुला कोणत्याही बाबतीत हरून चालणार नाहीये। हा म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये यश आलं नाही तर मन आपलं उदास होतं, ही गोष्ट जितकी बरोबर आहे ना तितकीच ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे की सत्याचा विजय हा होतोच, आपण हारून चालणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये हरायचं नाहीये आणि लढत राहायचं आहे ना, सत्य हे नेहमीच समोर येत असतं, काही झालं तरी प्रयत्न करायचेच, प्रयत्न चालू ठेवले तर सत्याचा पडदा हा फास्ट होतोच आणि सत्य समोर येतं असं म्हणत ती आता मुद्दामच अपूर्वाला हे सगळं सांगते जेणेकरून तिला आता अपूर्वाच्या मनामध्ये पुन्हा एकदा उमेद जागवायची आहे की आकाश भूमीला पकडण्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत, हरून तुला काही चालणार नाहीये। हे सगळं तिचं चाललेलं आहे। प्रेक्षकांनो हे चालू असताना मग आता ती 4 उपदेशपर गोष्टी अपूर्वाला सांगते आणि ताबडतोब तिकडून आता निघून जाते। ती निघून गेल्यावरती अपूर्वा विचार करते कोण होती ही बाई, देवधर्म देवस्की यावरती मी काही विश्वास ठेवत नाहीये, पण जाता जाता ही जे बाई काही बोलून गेली ना ते 100% खरं आहे। म्हणजे खरं सांगायचं तर आता ही बाई जे बोलली त्याच्यानुसार मला इतकं कळालेलं आहे की हिला आता म्हणजे मला हरून चालणार नाहीये,
मी हरले तर अजिबात योग्य होणार नाहीये आणि म्हणूनच मला आकाश आणि भूमी यांचं नक्की काय सत्य आहे हे जोपर्यंत जाणून घ्यायचं असेल तर मला या दोघांना वटणीवरती आणायलाच पाहिजे असा प्रेक्षकांनो ती आता विचार करते आणि त्यानंतर ती आता थोडीशी जी हरलेली असते ती हरून चालणार नाही तर ती जोमाने कामाला लागते. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी यांना कंटिन्युअसली कॉल येत आहेत म्हणजे अभिनंदनपर कॉल येत आहेत, त्यांना अनेक प्रकारचे कॉल येतात आणि कॉलला उत्तर देता त्यांची आता नाकी नव्हे आहेत. ते दोघं जण प्रत्येकांना आभाराचे मेसेज टाकतायत, प्रत्येकांना थँक्यू म्हणतायत आणि आता हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो काहीच कळत नाहीये इतक्या सगळ्या मेसेजना कसे रिप्लाय द्यायचे आहेत आणि काय करायचंय आणि भूमी सुद्धा तेच करते आहे. अभिनंदन पर कॉल सतत चालू आहेत दोघांच्या मोबाईलवरती आणि दोघं जण थँक्यू म्हणून थकत चाललेले आहेत, पण अभिनंदनाचे कॉल काही थांबत नाहीयेत. हे सगळं चालू असताना छोटीशी तिच्या एक ग्रीटिंग आणि एक छोटासा केक घेऊन आलेली आहे. त्यावरती आकाश म्हणतो काय ग काय आहे, यावरती भूमी म्हणते अरे वा तू काय आम्हाला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आलेली आहेस का. त्यावरती ती म्हणते ग्रीटिंग आणि आता केक घेऊन मी काय तुम्हाला सॉरी म्हणायला येईन का, असा ती उलट प्रश्न विचारल्यावरती दोघं तिला म्हणतात नाही ग बाळा ये इकडे असं म्हटल्यावरती ती सांगते आई बाबा तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे ना त्यासाठी मी आता हे घेऊन आलेली आहे. यावरती भूमी म्हणते खरंच ग गोड माझं बाळ बघू दे जरा मला ग्रीटिंग. त्यावरती ती म्हणते थांब आधी केक कापायचा आणि त्यानंतर मग आता ग्रीटिंग बघायचं चालेल का. आकाश म्हणतो हो चालेल. यावरती छोटीशी पेस्ट्री घेऊन आलेली असताना ती म्हणते ही स्वतः मी बनवले बरं का. यावरती भूमी म्हणते काय बोलतेस. ती सांगते हा म्हणजे मी मनू मावशीची मदत घेतले आणि त्यावेळी दोघींनी मिळून हे बनवलेलं आहे. यावरती लगेचच ती सांगायला लागते अच्छा तू आणि तुझी मनू मावशी तुम्ही दोघं जण काय करत असताना खरंच काही कळायला मार्ग नाहीये. बरं हे सगळं चालू असताना ती सांगते हे बघा ही छोटे केक आहे तो अर्धा खा तुम्ही दोघांनी. यावरती भूमी सांगते अगं मग तुला. यावरती ती म्हणते मी ऑलरेडी खाऊन आलेली आहे. त्यावरती भूमी म्हणते अच्छा ऑलरेडी खाऊन आलेस का असं म्हणत ती केक कापते केक कट करते. इकडे तोपर्यंत अपूर्वाचा प्रयत्न चालूच असतो. अपूर्वा तिचे प्रयत्न चालूच ठेवते म्हणजे त्या रात्री ह्या दोघांना पाहिलेलं कुणी होतं का किंवा त्या रात्री नक्की असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे आपल्याला दुसरी कोणीतरी व्यक्ती या दोघांना पाहिलेली भेटून येईल. नक्की काय झालंय आता इकडे तिला काही कळायला मार्ग नाहीये, पण आता ती गप्प बसत नाहीये. तिने हवालदाराला बोलवलंय आणि त्या रात्रीची पुन्हा एकदा इत्यंभूत माहिती आता घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेला तिला आता समजलंय की त्या रात्री एका ट्रक ड्रायव्हरला आकाश आणि भूमी हे भेटले होते आणि रागिणी पटवर्धन ह्या एका ट्रक मधून पळून गेल्या होत्या. हे सत्य समजल्यावरती तिच्या आता प्रयत्नांना पुन्हा एकदा दिशा आलेली आहे. तोपर्यंत भूमी सांगते मला आता कार्ड बघू तरी. मग ती तिला कार्ड बघायला देते आणि कार्ड बघितल्यावरती मग आता ती सांगायला लागते आई बाबा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. यावरती भूमी सांगते बाळा तू सुद्धा असेच कार्य करत राहा. तू सुद्धा आता काहीतरी अवॉर्ड मिळालास ना की आम्ही तुला असाच पद्धतीने ग्रीट करू. काय बोलतोय आकाश. यावरती आकाश सांगतो मग काय. आणि त्यावरती भूमी सांगते तू तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी हो आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे असणार आहोत असं म्हणत भूमी थोडीशी भावूक होते. आणि त्यानंतर आकाशला समजतं की भूमीला काय वाटतंय ते. आणि त्यानंतर तो म्हणतो मला माहिती आहे तू कसला विचार करते आहेस. तू क्षितिजाला ज्या वेळेला म्हटलीस ना की आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी असू तेव्हाच मला कळलं. हे बघ काहीही झालं ना तरी तू जे बोललेस तेच होणार आहे. अपूर्वा त्यासाठी आपल्याला अपूर्वाचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत म्हणून ती काय चाल करते ती आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि त्याच्या आधीच तिच्या चालीला आपल्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे ते दोघं जण बोलत असताना भूमी सांगते आकाश मला खूपच भीती वाटते. आकाश म्हणतो आपल्याला घाबरून आता चालणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा आपण आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे. अपूर्वाची प्रत्येक आता चाल आपल्याला म्हणजे हे करून टाकली पाहिजे असं म्हणत आता दोघं जण बोलतायत. इकडे अपूर्वाने नेमकं त्या ट्रक ड्रायव्हरला गाठलेलं आहे जो ट्रक ड्रायव्हर आता रागिणीला घेऊन म्हणजे रागिणीच्या ट्रकमध्ये चढली होती छोट्या बाळाला घेऊन आणि त्यानंतर मग आता हे दोघांनी त्याला गाठलं होतं आणि तो सांगायला लागतो हो हे लोक मला भेटले होते आणि आता ते दोघं भेटले आणि खरं तर त्या रात्री ते त्यांच्या मुलीला शोधायला निघाले होते आणि म्हणजे त्यांची मुलगी भेटत नव्हती म्हणून ते खूपच घाबरले होते. अपूर्वा म्हणते सापडला पुरावा. मग सगळ्यांच्या समोर आता अपूर्वा यायला लागते आणि अपूर्वा म्हणते मला पुरावा सापडलेला आहे. मानसी म्हणते झालं पुन्हा एकदा सुरू झालं. आता खरंच अपूर्वा पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर सत्य आणू शकेल का येणाऱ्या भागातच कळणार आहे.